नमस्ते, मी राजेंद्र देशमुख पवार साहेबांना भेटायसाठी आलो. मी आता राष्ट्रवादीत आहे. भाजप BJP मध्ये होतो कालपर्यंत. आता राष्ट्रवादीमध्ये आलोय. तिकिटाची मागणी केली, साहेबांच्या तब्येतीची चौकशी केली. जयंत पाटील साहेब नसल्यामुळं परत आपण ह्याच्यावरती चर्चा करूया म्हणून त्यांनी सांगितलं आणि मी इच्छुक आहे ह्या खानापूर मतदारसंघामध्ये. हा निर्णय का घ्यावा लागला तुम्हाला राष्ट्रवादी? लोक आग्रहासाठी. लोकांच्या प्रवेश कधी होणार आहे? प्रवेश कधी होणार आहे? प्रवेश आता झालाय सारखाच आहे. बरोबर सदाशिव पाटील आहेत, ते पण आग्रही आहेत. त्यामुळे आम्ही ठरवू काय करायचं आहे ते. आताच्या बैठकीनुसार असं तुम्हाला वाटतं? मला वाटतं माझं पारडं जड आहे. उमेदवारी हा एकमेव अजेंडा तुमचा आहे प्रवेश करण्याचा, का आणखी भाजपमध्ये काय त्रास होत होता किंवा भाजपनं खरं म्हणलं तर शिवसेनेला आम्हाला विकलंच. म्हणजे आम्हाला शिवसेनेला तिथं तिकीट दिलं, भाजपनं स्वतः घेतला असता तर मग त्यामध्ये काय आहे ते आम्ही बघितलं असतं. पण त्यांनी शिवसेनेला देऊन टाकला. त्यामुळे आम्हाला पण आमच्या लोकांना ते पटलं नाही. का महायुतीमधून एकनाथ शिंदे गटाचे जे बाबर आहेत ते या ठिकाणी प्रामुख्याने त्यांना उमेदवारी मिळेल असं सांगितलं जाते, त्यामुळे तुम्ही हा तातडीचा निर्णय घेतलेला आहे? कसं आहे, 1999ला मी सिटिंग आमदार असताना राष्ट्रवादीला मी जागा सोडली. त्यांचा आमदार निवडून आणला आणि 5 टर्म मला बसायला लावलेला आहे. बरोबर आहे. 5 टर्म मध्ये थांबल्यावरती माझा विचार करावा हा माझे प्रामुख्याने आमच्या जनतेची सुद्धा आग्रहाची विनंती आहे. पवार साहेबांनी काय तुम्हाला उत्तर दिलं? उत्तर हे जयंत पाटील आल्याशिवाय होणार नाही. जयंत पाटील ते दोघं जण येऊन सर्वे त्यांचा बघतील आणि सांगतील.